तर आजचा दिवस चालू होत आहे कर्नाटकमधून एका गावातून. त्याचं नाव आहे जुगूर. आपला दिवस चालू झालेला आहे फुलं तोडण्यापासून. तर आपण आता आलेलो आहे गोट्यात. पहिला सकाळी इथं उठल्या पहिलं काम असते की गोट्यातून दूध आणायचं. चला तर आता दूध घेऊन जाऊया आणि तुम्हाला हे गोटा पण दाखवतो थोडा. अजून भरायचा आहे तो, पूर्ण भरला की घेऊन जायचं. आता ते दूध काढून झाले होते. बारक्या पिल्लेला दूध प्यायला सोडलेलं आहे आणि आपली किटली पण भरलेली आहे. चला तर आता ही किटली घेऊन जाऊया आणि दूध पिऊया घरी जाऊन. चला. आता आम्ही जात आहे वैरण आणायला. आता वैरण कापून आणूया. चला. आता हे आलेला आहे शेतातला रस्ता. तुम्ही बघू शकता एकदम बारका, एकदम खडबडीत. आणि फक्त हे मधनं एकच असं चाकाची लाईन आहे, त्यावरनं जायला लागते. जरा इकडे तिकडे झाली की पडते गाडी द्यायला. भाई साहब, मस्त बकी वातावरण आहे इकडं. डेंजर रस्त्यात आम्ही जात आहे आता. जंगल जंगल. इथं फक्त यालाच गाडी येते. मी गाडी घेतली की डायरेक्ट गाडीत झोपणार. आता गाडी पार्क होत आहे. हे आलेलं आहे आपलं शेत. टाइम झालेला आहे आपलं हत्यार घ्यायचं. चला. कसं पण चला आता बघूया कसं वैरण काढतात ते. हळूहळू सुट्टी नॉट. आता असला ठीक करायचा आणि ठीक करून घेऊन जायचं. चला आता आपण ट्राय करू. आता ठीक करायचा आणि ठीक करून जायचं.
गाडीमध्ये गट्ट करून ठेवायचं. बघा इथे गट्टा आहे, इथे गट्टा आहे. आणि त्यानंतर हे सगळे एकत्र करायचं, मोठा एकदम गट्टा. हे सगळं असं एकत्र टाकून घ्यायचं. ते बारके बारके गट्टू केलेले होते ते सगळं आता एकत्र करायचं. आता ते सगळं वैरण काढूच तर आपण बसूया इथं टाइमपास करत काय तर. तुम्हाला आता माझे स्किल दाखवतो. ओ शिट, सेल झालेला आहे. परत एकदा ट्राय करूया. बरोबर अडकलेला आता हे बिंडा तयार झालेला आहे. हे बांधून घ्यायचं असं टाईट एकदम. हे बांधताना दोरा तुटलेला आहे. सगळं परत विस्काटले. कुठे गेला दोरा? बघा इथून बघू शकता दोरा तुटलेला आहे. टाईट बांधण्याच्या नादात कार्यक्रम झालताच. आता परत एकदा त्याने वडून बांधलेला आहे एकदम टाईट. टाईटला विषय. आता हे घेऊन जायचं आहे गाडीपर्यंत. डेंजर काम आहे एकदम. गाडीपाशी टाकलेलं आहे खाली. 2 बिंडी झालेल्या आहेत. अजून एक किरू मामानं आणलेला आहे बिंडी. एवढं 2 बिंडी ते मसर खात्यात एका दिवसात आणि देतात 5-6 लिटर दूध. ते डेंजर काम आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की दूध वेस्ट करू नका. खाली पडलं तरी कापडाने का भांडीत गोळा करा आणि कुत्र्याला नाही तर मांजराला घाला. पण एक पण थेंब वेस्ट होता कामा नाही, कारण की त्यामागं खूप मेहनत आहे. त्या ऊसातनं मधनं अंगाला कापत बिपत जायचं आणि हे घेऊन यायचं वज्जच्या वज्ज. आणि 2 टाईम त्यांना घालायचं खायला. परत दूध काढा. तुम्हाला वाटत असेल नुसतं ते दूधवाल्याला कॉल केला आणि लगेच दूध आलं घरला, तसं नसते ते प्रोसेस. त्याला लई मोठी प्रोसेस असते. वैरण बिरण घालायला लागते मग दूध असते. त्यामुळं आजपासून आपलं एकच मिशन आहे, दूधचा एक थेंब सुद्धा वाया जाता कामा नाही. आता हे सिस्टमॅटिकली बांधून घेतलेलं आहे गाडीला. ही आहे वैरण आणायची गाडी, खतरनाक अशी. असल्या गाडीवरनंच वैरण येते. डेंजर एकदम, एवढं वज्ज. चला आपण आता उद्या का नाही हंटर घेऊन येऊया वैरण आणायला. कसं वाटते तुम्हाला आयडिया? कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. हे असं टाईट करून घ्यायला लागते एकदम. गाडी पडली तर चालते पण वैरण पडता कामा नाही. एकदम असं टाईट करून घेतलेलं आहे. आता चला आता जाऊया. हे गाडी घेऊ काय मी? नको. ही गाडी त्यालाच जमता बरोबर. मी आता मागं बसतो. बसायचं अवघड झालेलं आहे.
आपण आलेलो आहे गोट्यात आता मसरांना सगळ्यांना वास आलेला आहे. सगळी खुश झालेली आहेत, सगळीकडे बघत आहेत. असं बघायला बघा एक टाक.